पहिला म्हणजे गॅस पेटवलाय, तांदूळ घेतले 1.5 पोत, गॅस पेटवला आणि फक्त स्वयंपाक नाही, करा भात. पाणी नाही, करा भात. म्हणजे भात करायला 3 गोष्टी नक्की पाहिजे, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे आणि अग्नी पाहिजे. मान्य आहे का? स्वयंपाक करायला 3 गोष्टी पाहिजे ना, पाणी पाहिजे, धान्य पाहिजे, अग्नी पाहिजे. सुख मिळवायला श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे आणि अंतःकरणात प्रेम पाहिजे. रिकाम्या जागा भरा याला उत्तर दिलेलं नाही. रिकाम्या जागा भरा याला उत्तर दिलेलं नाही, पण पर्याय निवडा याला उत्तर पटापट बोला. पर्याय निवडा या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहेत. पर्याय आहेत 4 पैकी बरोबर किती आहे? 1. तो सुपरवायझरनं निवडायचा नाही, पेपर काढणाऱ्यानं निवडायचा नाही. तो कोणी निवडायचा आहे? विद्यार्थ्यानं. पर्याय आहे 4, बरोबर आहे 1. निवडायचं आहे कुणी? विद्यार्थ्यानं. तुमच्या जीवनात 4 भाग आहेत. ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. देवानं मार्ग दिले 4, निवडायचा 1, यश येणार. फायनल. पण जोड्या लावामध्ये तसं नाहीये. इकडची यालाय, इकडची यालाय, इकडची अला ब आहे, बला अय. जोड्यांची उत्तरं सुद्धा पेपरमध्येच आहे. फक्त काय वापरायचंय? बुद्धी. मग अंतःकरणातच श्रद्धा आहे आणि अंतःकरणातच भक्ती आहे. फक्त भजन नावाची बुद्धी वापरायची, बस. आले पुढं. आता इथपर्यंत आले, फायनल झालं. म्हणजे आता कुठवर आलं? परत साखळी लावा. काय तयार झाली? श्रद्धा. श्रद्धेमुळं काय तयार झाली? भक्ती. आता भक्तीचा प्रॉब्लेम असा आहे, कीर्तन करणं, पखवाद वाजवणं, टाळ वाजवणं, मोकार ठिकाणी गण लावणं, बायका पोरं सोडून बोंबलं थिणणं, 1.5 तास देव सोडणं, ही काय भक्ती आहे का? 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या नख्या 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 नख्या. का वाहिल्या? त्या शिजत नाहीत. त्या जर शिजल्या असत्या तर देव वासावच राहिला असता. वास. मग आता द्या उत्तर मला. 9,000चा बोकड तुम्ही देवाला कापला, तुमची भक्ती झाली, श्रद्धा झाली का मजा झाली? बस. काय झाली? मजा. देवाला काय मिळाले? खुर खुर. देवाला काय मिळाले? खुर. महिला मंडळ टुकरीभर भजे काढले, टुकरीभर भजे 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 टुकरीभर. कोणत्या स्त्रीनं देवाच्या नैवेद्यावर अख्खं भज ठेवलंय? नाही. देवाला शुगर आहे का? इतकं भज मुंगीच्या तोंडात गुतलं. मुंगीचं ॲडमिशन ऑपरेशन करावं लागलं. म्हणजे तुमची देवावर श्रद्धा आहे पण भक्ती नाही. मान्य मान्य मान्य. भक्ती पाहिजे. जसं आम्ही लहान असताना एक धडा असायचा शाळेत, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर गिव्हन बिलो. म्हणजे उत्तरा वाचा आणि उत्तरे द्या. आता त्या प्रश्नाची उत्तरं कुठे आहेत? उत्तर येते. आपण काय करायचं? समजून घ्यायचा आणि वाचायचा. तेव्हा आपल्याला काही कळत नव्हतं. आपण फक्त एवढं राहायचं, वेअर डिड राम लिव्ह. मग आपण उतार्यात राम सापडायचा, उतार्यातला राम उचलायचा, पेपरात आणून समजून आणायचा का तसाच समजून आणायचा? आपण कसं आणायचं?